नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जे आहे मित्रांनो आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आणि एक मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही की मिनिटांनी जे आहे मित्रांनो यामध्ये ज्या फॉर्ममध्ये वाढ होत आहे एक लक्षात ठेवा. तर पोलीस भरतीमध्ये जे आहे मित्रांनो 19 मार्च 2024 सकाळपर्यंत मित्रांनो या ठिकाणी किती फॉर्म आले हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे सर्व जिल्ह्याची. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आज 19 मार्च 2024 आहे. तर आज मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर पहा, CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी मित्रांनो जवळपास 37,000 प्लस मित्रांनो फॉर्म आले. आणि या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात ठेवा, मिनिटांना जास्त फॉर्म मित्रांनो सर्वात जास्त मुंबई या ठिकाणी जे मित्रांनो वाढत आहे CP मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. तर आज मित्रांनो 19 मार्च 2024 पर्यंत CP मुंबई या ठिकाणी मित्रांनो 37 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर CP नागपूर आहे. तर CP नागपूर या ठिकाणी जे आहे मित्रांनो जवळपास 2,300 प्लस या ठिकाणी फॉर्म आलेले आहे. त्यानंतर CP अमरावती आहे. तर CP अमरावती या ठिकाणी जवळपास 340 प्लस मित्रांनो फॉर्म आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत टोटल फॉर्म आले आहे 1015 प्लस या ठिकाणी फॉर्म आलेले आहे. त्यानंतर आहे मित्रांनो SP गोंदिया. तर SP गोंदिया या ठिकाणी मित्रांनो जवळपास 600 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहेत. त्यानंतर SP बुलढाणा आहे. तर SP बुलढाणा या ठिकाणी मित्रांनो 413 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे, जे की सर्वात कमी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये सुद्धा खूप कमी अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर SP यवतमाळ आहे. तर SP यवतमाळ या ठिकाणी मित्रांनो जवळपास 440 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आले, आतापर्यंत जे मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी मित्रांनो 3,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृह या ठिकाणी 7,700 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृह या ठिकाणी 6,535 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृह या ठिकाणी 3,600 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. या ठिकाणी मित्रांनो जवळपास 2,830 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी 2,830 प्लस मित्रांनो फॉर्म आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना या ठिकाणी 2,270 प्लस आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे. तर SRPF अमरावती या ठिकाणी 2,820 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्यानंतर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी मित्रांनो जवळपास 1,050 प्लस मित्रांनो आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. त्यानंतर नागपूर चालक आहे. तर नागपूर चालकमध्ये या ठिकाणी जवळपास 660 प्लस मित्रांनो अर्ज आले आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनिटांनी मित्रांनो घंट्याच्या मित्रांनो अर्जाची संख्या वाढत आहे. तर ह्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पहा जालना चालक आहे. तर जालना चालक या ठिकाणी जवळपास 280 प्लस अर्ज आले आहे, जे की सर्वात कमी आहे. त्यानंतर परभणी चालक या ठिकाणी मित्रांनो जवळपास 440 प्लस अर्ज आलेले आहे. तर एवढे आतापर्यंत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी चार्ट बघू शकता. ठीक आहे. तर स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ही मित्रांनो आजची ताजी खबर आहे. ठीक आहे. तर जेवढे पण विद्यार्थी आपल्याला फॉर्म पाठवत आहेत त्यानुसार आपण जे तुम्हाला सांगत आहे माहिती. जरी मित्रांनो तुम्ही जरी फॉर्म भरला तरी व्हिडिओच्या कोणत्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या मित्रांनो तुमच्यापासून यामध्ये मदत होणार आहे. तर पोलीस भरती 2024मध्ये ज्या मित्रांनो आतापर्यंत 19 मार्च 2024 पर्यंत एवढे ज्या मित्रांनो या ठिकाणी अर्ज आले तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीच्या अपडेटसाठी वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आणि दररोज ज्या मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.